आदिवासी समाजसेवेचा राष्ट्रपतींकडून गौरव. महाडच्या एकनाथ मुकणे यांना स्वातंत्र्यदिनी सोहळ्याचे विशेष निमंत्रण. रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण. महाड तालुक्यातील नरवण गावचे रहिवासी आणि गेली जवळपास 20 वर्ष आदिवासी समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेले एकनाथ रामा मुकणे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशभरातील निवडक समाजसेवकांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. खैरे आदिवासी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो आदिवासी कुटुंबांना रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनाकडून पाठवण्यात आलेले हे विशेष निमंत्रण आज भारतीय टपाल विभागामार्फत त्यांच्या घरी सुपूर्द करण्यात आले. या सन्मानामुळे महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून एकनाथ मुकणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. ते श्रमजीवी संस्था गेली 2005 पासून जेव्हा आमच्या कातकरी समाजामध्ये कार्यरत काम करण्याचा त्यांनी रूप धरला, तर गेली 2-3 वर्षे आम्ही लोकांना संघटित करण्याचं काम केला. संघटित करत असताना आम्हाला थोडंसं जाणवलं की लोकांमध्ये रोजगार आणि उपासमारीची वेळ आहे आणि स्थलांतरित लोक आहेत. तर श्रमजीवी संस्थेने ही 3 घटक आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्याच्यावर मेन काम करण्याची सुरुवात केली. तर उपोषित असल्यामुळे त्यांना रोजगाराचा म्हणजे बरीच गरज होती. तर सरांच्या कल्पनेत आलं की आपले बाळासाहेब कोलेकर, राम आखाडे आणि विठ्ठल कोलेकर यांना असं त्यांनी सुचवलं की आपल्या महाड पोलादपूरमध्ये आपल्या पाटबंधाऱ्याचे जे डॅम आहेत, हे डॅम घेऊन आपण त्यांच्यावर सोसायट्या तयार करूया. मग ह्या सोसायटी आम्ही 5 सोसायटी त्यांनी आम्हाला 2013 मध्ये ओपन करून दिल्या. त्या सोसायटीच्या मार्फत आम्ही लोकांना जो त्यांचा जीवनाचा उपयोग आम्ही त्यांना मिळवून दिला. तर त्याच्याबद्दल सरांना मी धन्यवाद देतो. किती वर्ष काम करतो? 2006 पासून आम्ही ह्याच्यात काम करतो. 2006 ते 2026 जवळजवळ 25-26 वर्ष आम्ही ह्या एनजीओ मध्ये काम करतो आणि समाजाच्या ह्याच्यात आम्हाला जे काम करायचं हुरूप होता लहानपणापासून. आज पांडुरंग वाघे आहे एक सोसायटीचा चेअरमन. आम्ही दोघं आज इथं जवळजवळ 25-26 वर्ष आम्ही समाजामध्ये काम करतो. हा पोलादपूरमध्ये तिकडे असतो, मी महाडमध्ये. पण सगळं सरांच्या मार्गदर्शनाने, कारण सर आणि आमचे साहेब त्यांना जर आमच्या लोकांमध्ये काम करण्याची जर इच्छा नसली तर आज आम्ही इथपर्यंत तरी आलो नसतो आणि एवढा मोठा मान मिळणं म्हणजे आमच्या तरी भाग्यात नसतं. तर त्यांच्यामुळे झालं. पूर्वकल्पना म्हणजे अशा होती की आम्ही एक सामाजिक काम करतो. सामाजिक काम करत असताना आमच्या साहेबांनी एकदा बोललेलं की आपला कामाचा थोडासा गव्हर्नमेंटकडे नेटवर आम्ही पाठवलेला आहे. तर जर काय झालं तर नशीब तुमचा उघडेल की प्रत्येक सोसायटीचा एक जणांना आपल्याला एक मान भेटेल. तर मी असं बोलतो की माझ्या खैरे आदिवासी मच्छीमारी सहकारी संस्थेचा जो काही आज जो केंद्रामध्ये जर इतक्या मोठ्या हस्तीच्या हाती जर सत्कार होणार आहे माझ्या सोसायटीचा, तर मी खरोखर माझ्या श्रमजीवी परिवाराला आणि माझ्या विठ्ठल कोलेकर सरांना मी त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी जो मोलाचं काम केलाय, की त्यांना आयुष्यभर आमची सोसायटी आहे ही विसरणार नाही. कारण इतक्या मोठ्या व्यक्तींचा सन्मान मिळणं हा एक आम्हाला तर पुण्याचीच बाब वाटते. तर त्याबद्दल मी सर्व आदिवासी कातकरी सहकारी संस्थेचे सभासद आणि मी स्वतः चेअरमन एकनाथ रामा मुकणे, मी त्यांचा आभार मानेन आणि त्यांना एक धन्यवाद म्हणून. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या पोस्ट विभागाचं एक मोठं भाग्य आहे की महामहिम राष्ट्रपती यांच्या आधिपत्याखाली आमच्या महाड तालुक्यातले खैरे आदिवासी जी संस्था आहे, मच्छीमार संस्था, या संस्थेला एक निमंत्रण पत्रिका आलेली आहे 15 ऑगस्टच्या संचलनासंदर्भात. तर याकरिता आमचे SDIP श्री मोरे सर हे परवाच्या दिवशी मुंबईत जाऊन स्पेशल स्पीड पोस्टने हे स्पीड पोस्ट सन्माननीय मुकणे सर यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि आम्हाला खूप गर्व वाटतोय की आमच्या महाड तालुक्यामध्ये एवढ्या खूप राष्ट्रपतींचं जे निमंत्रण आलेलं आहे ते आमच्या महाड तालुक्यामध्ये आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. तर खरोखरच आम्हाला ती अभिमानाची गोष्ट आहे असे मी आपल्यासमोर सांगू इच्छितो.